त्यांचा देखील आपण सन्मान करूयात। मुळाचं योगदान, मुळाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी लाभलंय आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूयात। डॉक्टर घनश्यामजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय। मुळाचं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी लाभलंय। मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। फोटो देखील घ्या सचिन, आपण एक फोटो देखील घ्या आणि आमच्या स्क्रीनवरती देखील ही क्षणचित्र टिपली जातील। चला सलामीची जोडी पाठवा आपण। आजच्या दिवसभरामध्ये नक्की सर्वांची साथ लाभली, आमचे विश्वास केणी यांची देखील साथ लाभली, त्याबद्दल मित्रांचं देखील मनपूर्वक धन्यवाद। त्याचप्रमाणे ते ग्रामीण टेनिस क्रिकेट आजच्या दिवसात जे मात्र आमचे नीरज साळुंके यांची साथ लाभली, त्याचप्रमाणे योगेश गोळंबे कॅमेरामॅन यांची देखील साथ लाभली, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष धन्यवाद। आणि आमचे ऑफिशियल पंच रॉकी सर आणि धर्मेंद्र वर्मा सर यांची देखील चांगली साथ लाभली आणि सगळे आमचे ऑफिशियल जे गुणलेखक आहेत त्या सर्वांची या ठिकाणी साथ लाभली। आमच्या आयोजकांची देखील या ठिकाणी साथ लाभली, त्यांच्या वतीनं जी मला संधी मिळाली या स्पर्धेमध्ये त्याबद्दल त्यांचं देखील मी विशेष धन्यवाद व्यक्त करतोय। आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील सेमीफायनल ही आपल्याला पाहायला भेटेल। इथून जो जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल। सामन्याला आपण जर पाहिलं तर अजिबात वेळ आपण खर्च करू नका, नाहीतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट जो मात्र सामन्यावरती पडू शकतो। पुढचा बॉल ड्राईव्ह या ठिकाणी केलेला आहे, चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय, शेवटच्या मोमेंटला पावर लागेल परंतु चेंडू 4 धावांसाठी दर्जेदार चौकार। नक्कीच थोडा वेळ तुम्हाला देखील ब्रेक देतो कारण की शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील, सो आपल्याला लवकर लवकर हा सामना देखील कव्हर करायचा आहे। भगवान रेरे देखील मॅचचा आनंद घेत आहेत। संपूर्ण आपण पाहिलं तर भावेघरचे खेळाडू समर्थक या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही आहे। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर स्थिरावलेली आहे, कॉन्स्टंट आहे या ठिकाणी पाहिलं तर 4 धावा। आणि या सेमीफायनलमध्ये आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेत जोडलेले आहेत साहिल टेकडीकर। खूप गरजेचं आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे, सो त्या अनुषंगाने चांगला अनुभव देखील तिथे झोकून देणं फार गरजेचं आहे। धावसंख्या धावफलकावरती 4 धावा आपण पाहू शकताय। चला स्पीडअप करा, वेळ अजिबात खर्च करू नका ऋषिकेश। पहा या ठिकाणी शेवटची आजच्या दिवसातील मॅच ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटतो, त्या ठिकाणी दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये। थर्ड मॅन पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर इथे मात्र ठेवलेलं आहे। लॉंग ऑफ इथे मात्र अजिबात नाही। ऑनसाईडला जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन तिथे मात्र ठेवलेलं आहे। डीपमध्ये डीप मिड विकेट ठेवलेला आहे, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे, स्क्वेअर आहे, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये फाईन देखील आहे। इथे मात्र हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटला आहे, नक्की सांगतात त्या ठिकाणी रॉकी सर की हा बॉल नक्कीच लेग साईड लेग स्टंप पिचिंग करताना आपल्याला पाहायला भेटला। चांगला बॉल नक्कीच आपल्याला पाहायला भेटला, परंतु पंचांची नजर या आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटली। कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा निर्णय जो मात्र प्रथिम राहिलेला आहे। रॉकी सर, धर्मेंद्र वर्मा सर यांचा जर आपण विचार केला तर अगदी ठाणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर आउट ऑफ महाराष्ट्रभर देखील ते स्पर्धा करत असतात। खूप चांगला दांडगा अनुभव आहे त्यांचा। इथे मात्र हा बॉल चांगला आहे, चांगला चेंडू आपल्याला ऋषिकेशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटला। हे असतं मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही ॲज अ बॅटर असता त्यावेळेला तुम्हाला नक्कीच ठाऊक असतं। आणि अनेक संघांनी देखील चर्चा केली ऋषिकेशची की ऋषिकेशला गोलंदाजी तरी करावी कशी काय समजत नाहीये।
धष्टपुष्ट खेळाडू आहे. मी तर त्यांना एकच सांगले की ऋषिकेशकडे क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि तो स्वतःला चेंडू खेळण्याकरिता झुकत असतो आणि ज्या वेळेला तो चेंडूवाला पिक करत असतो ना त्यावेळेला तो अजीब क्वालिटी निर्माण करत असतो. त्या दरम्यान जबरदस्त खेळाडू आहे. परंतु मी तर म्हणेन ॲज अ फिटनेसमध्ये नक्कीच त्यांना लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आणि काल आपण पाहिलं तर संकेत याच्या नावावरती अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग करते संकेत, परंतु इथे मात्र गुडघाटेक आणि हा सिक्सर देख चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी दर्जेदार. धावसंख्या पोहोचली या षटकाराच्या मदतीने आपण पाहिले तर धावसंख्या झाली ती म्हणजे धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. कपिल गोलंदाजी मार्कवरती त्याच्या पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र प्रहार केले. धावसंख्या 10 धावफलकावरती आहेत आपण पाहू शकताय. 3 ओव्हरची ही मॅच आहे. सेमी फायनल नंबर 1 आपण पाहू शकताय. इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा इकडे मात्र व्यवस्थित कनेक्शन झालं नाही, पण मात्र एक धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचली आहे. 11 धावा धावफलकावरती. 3 षटकाची मॅच जर म्हटलं तर मी तर म्हणेन की 30-35 धावा जरी या मोमेंटला असतील तर मॅचमध्ये नक्कीच मजा येईल. रंगतदार मॅच, कारण सेमीफायनल आहे. इथून जर तुम्ही जिंकलात तर मात्र तुमचं फायनलचं तिकीट कन्फर्म होईल. टॅप केला इथे मात्र चेंडू ऑन साईडच्या दिशेनं डीपमध्ये सरकलेला आहे. हो, तिथे मिसफीड झाली आणि दरम्यान 2 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती आपण पाहू शकता. क्या ये मॅच 13, क्या ये मॅच मेरा, असं समीकरण आपल्याला पाहायला भेटत आहे मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 4 ट्रॉफ्या आपल्याला पाहायला भेटल्या आणि या ट्रॉफ्यांसाठी असणारी लढत मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत आणि त्यांनी मात्र हा झेल स्वीकारलाय. आतापर्यंत आपण विचार केला तर 8 धावा कपिल शेळके यांनी मात्र खर्च केलेले आहेत या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता या 13 धावा आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण अंबाला ड्राईव्ह केलाय चेंडूला. चेंडू चाललंय पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनच्या दिशेमध्ये. 1 धाव मिळेल. 1 धावेवरती करणला समाधान मानावं लागेल. धावसंख्या 14 या आकड्यावरती पोचली आहे. सध्या तरी आपण विचार केला तर या 2 षटकाचा विचार केला तर 7.0ची सरासरी धावफलकावरती आहेत, परंतु अजूनही सरासरी वाढवणं फार गरजेचं आहे. हो, चांगला फटका आहे. फटका चांगला आहे. बैठक शॉट मारला तिथे, परंतु स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत. फरक पडणार नाही अशा फटक्यांचं. आपण पाहिलं तर 2 षटकांचं समाप्तीकरण इथे मात्र झालेलं आहे. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकताय. अजून या षटकाचा आपण विचार केला तर इकडे 15 धावा तरी येणं फार गरजेचं आहे. तरच एक चांगलं बॅटल जे मात्र होऊ शकतं, कारण की मिस्टर ऋषी शेलारचा विचार केला तर तो प्रत्येक ओव्हरमध्ये 15.0च्या सरासरीने पुढे जात असतो. ही सरासरी कदापि त्याला मात्र बीट करू शकत नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3रं षटक घेऊन येतोय प्रतीक शेलार उर्फ छोट्या. आज त्याने देखील चांगली पेट्रोलिंग केली मैदानाच्या चोफेर. डीपमध्ये त्याला क्षेत्ररक्षण आणि सातत्यानं प्रतीकचा विचार केला तर डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असतो, कारण की डीपमध्ये जर पाहिलं तर चपल खेळाडू असावे लागतात आणि ज्यांच्याकडे धावण्याचा वेग देखील, कॉन्फिडन्स देखील जबरदस्त असावा लागतो झेल पकडण्याचा. क्षेत्ररक्षण विथ गोलंदाजी त्यांच्या वतीने आपण पाहू शकता. व्हाईट बॉल इथे मात्र हाताळत असताना धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या
16 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. 16 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. ओ फटका चांगला आहे, जाईल कुठे पाहावं लागेल. ऋषिकेश तिथे आहे लॉंग ऑफला, त्यांनी मात्र हा झेल स्वीकारलाय. 2 गडी बाद इथे मात्र होत असताना मैदानाच्या आत. केशला देखील ठाऊक आहे स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. सूर्यदेवता आपल्या मार्गाला चाललेले आहेत. आपण देखील आता चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण कर्म केलेले आहे खऱ्या अर्थानं त्याचा आस्वाद घेणं फार गरजेचं आहे संपूर्ण दिवसभरामध्ये. धावसंख्या धावपलकावरती 16 धावा आहेत. पुढचा बॉल आपण पाहूया. ऑन साईडला इथे चांगला फटका मात्र होऊ शकला नाही. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट करतायत. एकच धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. ज्या अनुमान आपटी संघाकडे आता गोलंदाज असतील तर मात्र नक्कीच या धावा रोखू शकतील. या धावाचं संरक्षण ते करू शकतील. हा बॉल स्विंग अँड मिश परंतु खूपच बाहेर होता त्या ठिकाणी. सो त्या अनुषंगाने रोकी सरांनी लगेचच व्हाईट बॉल घोषित केला. पाहू शकता आपण ऑन स्क्रीनवरती हा बॉल लाईनच्या खूपच बाहेर होता. खूप चांगली कामगिरी रॉकी सर आणि धर्मेंद्र वर्मा सरांची आज देखील आपल्याला पाहायला भेटली. हा बॉल चांगला आहे. आत्ता लेन जबरदस्त आहे. या अगोदरची लेंथ होती ती ऑफसाईड ऑप्शन पिचिंग झाली, त्या अनुषंगाने खूपच बाहेर स्वेअर मारा आपल्याला पाहायला भेटला. त्यानंतर आता ऑफसाईड कडे लेंथ त्या ठिकाणी गुड लेंथला टाकला आणि चेंडू थोडासा वळण देणारा पाहायला भेटलाय प्रतीक्षा वतीनं. धावसंख्या स्थिरावलेली आहे 18 या आकड्यावरती. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉलिंग. ज्या संघाकडे ऋषिकेश सारखा खेळाडू असेल त्या संघाकडे गोलंदाजीची गुणवत्ता तर नक्कीच येणार यात शंका नाही. कारण काय पाहू शकता आपण प्रत्येक याला गोलंदाजी करत असताना वेग भरपूर नाही आहे परंतु व्हेरिएशन जबरदस्त आहे. बॅटर जो ट्रिगर मोमेंट आहे तो इथे मात्र पाहायला जातो. बॅट किती या ठिकाणी उंच फलंदाज घेत आहे त्या अनुषंगाने चेंडू पिचिंग होत आहे खेळपट्टीवरती. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आईगावदेवी वावेगर टीम आपण जर 2-3 वर्षा मागचा जर काळ पाहिला तर थोडासा लो त्यांचा काळ होता. कामगिरी जर पाहिली तर कुठेतरी ढिसाळ कामगिरी त्यांची पाहायला भेटत होती. नो बॉल आपल्याला पाहायला भेटतो दरम्यान. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. परंतु सध्या तरी खूप जबरदस्त फॉर्ममध्ये असंघ आपल्याला पाहायला भेटतोय. तालीम इन्हें ही दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्या झालेली ती म्हणजे 19. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. फाईनला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 4 धावा इथे नक्की संजीवनी प्राप्त करून देतील का. येणारी वेळ येणारा काळ इथे मात्र नक्कीच या चौकाराचं महत्व आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद 23 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटल्या आणि विजयाकरिता 24 धावांचं समीकरण आहे. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या ठिकाणी परिवर्तन करूया. या 24 धावा चेस होतील की डिफेन्स ऐकवतील आपल्याला विश्वास खेणे.
येस सर्वांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अंतिम लढत अशा दिवसातील आपण पाहतोय. SF1 सेमीफायनल क्रमांक 1 आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 24 गेम ऑन. अपील लाऊड अपील. इथे मात्र ऋषी शेलावरती हेच दबाव टाकण्याचा प्रयत्न झालाय, कारण की ही महत्वाची विकेट्स आहे. जर ही इथे विकेट्स मिळाली तर सामन्यामध्ये आपटी संघ कमबॅक करेल यात मात्र शंका नाही आहे, कारण की 24 बनवायच्यात. एका बाजूला आपण पाहतोय जय हनुमान आपटी संघ आणि दुसऱ्या बाजूला ही गावदेवी क्रिकेट संघ वावेगर आहे. चांगली चुरशीची लढत पाहायला मिळते. हो फटका दमदार आहे. ऋषी शेलारला तुम्ही थांबवू शकत नाहीये. निलेश गायकर आपण चेक करू शकता ती षटकाराची लाईन. मागाशी तुम्ही सांगत होते की नवीन बॉल जात नाहीयेत आणि हा नवीन बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला. वाटत होतं की फार मोठी आहे, परंतु इथे जर मिडल ऑफ दी बॉल आला तर इथे मात्र नक्कीच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लांब पडल्याचा षटकार आपण पाहिला. ऋषीच्या बाट मधून षटकार आला. हो वॉट बॉलिंग. कमबॅक केलाय हा खरा गोलंदाज. मी तर म्हणेन जरी इथून त्यांनी षटकार खाल्ले तरी सुद्धा त्याच्याकडे ती कला आहे गोलंदाजी करण्याची, कारण की आपण पाहिला अगदी बॅक ऑफ द हँड आणि चेंडू पडल्यानंतर तिथे मात्र नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर देखील वळण प्राप्त झालं आणि एक डॉट त्याच्यानंतर षटकार पुनश्च डॉट असं हे विश्लेषण आपण पाहतो या षटकाराचं. हा चेंडूचा नक्कीच उल्लेख केला होता, बाकी चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या दिशेने वळण प्राप्त झाला. चांगली गोलंदाजी लेफ्ट आर्म गोलंदाज. ओ हा फटका इथे फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनून राहतील दर्शक. आणखी एक कमालीचा फटका सीमारेषा पार. षटकार हा पद्धतीची फटकेबाजी संपूर्ण दिवसामध्ये त्याने केल्या आणि कंटिन्युअसली आता मात्र हा तो चौथा सामना खेळतोय. चौथा सामना कंटिन्युअसली तो खेळतोय. मधाच्या आतमध्ये ऋषी शेलारला आपण पाहतोय. आणखी एक करारा जवाब. सीमा रेषा पार. गगनचुंबी गगनभेदी षटकार. आणि आमचे राजू जाधव सर देखील म्हणतात की न्याला त्या खैसा का काय हर राक्षसा. षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा. आता जिंकण्यासाठी 6 धाव्यांची आवश्यकता आहे नवीन बॉल मधाच्या आतमध्ये. आणि हा फटका देखील चांगला. अगदी जमिनीवरती तडपडले झोपले आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. हा दमदार चौकार. आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची आवश्यकता असेल. चांगली इनिंग साकारली आहे. ऋषी शेलारने आपल्या संघासाठी चांगलं काम केलंय, कारण की सातत्याने चांगला खेळ तो करत आलाय वावेगर संघासाठी. आणि ऋषीचा देखील आम्ही विचार केला तर अत्यंत आमचे जवळचे मित्र आहेत आणि येणारा काल त्याने देखील पुढे जावं. आपल्या विभागातून आणखी एक चमकता सितारा पुढे जावा अशीच मी त्याला देखील विनंती करेन. प्रॅक्टिसवरती आपण भर द्यावी आणि त्यांचे बंधू देखील त्याच्यावरती तितकी मेहनत घेत आहेत. आणि नक्कीच येणारा काल त्याचा असेल, कारण की ISPL सारखी मोठी स्पर्धा आहे. ओमकार तारमळेचा आपण विचार केला तो देखील चमकतोय आपल्या विभागातून. आणि नक्कीच ऋषी शेलारकडे देखील ती क्षमता आहे. नीरज TDPL जरूर खेळतोय आणि इथे चांगली गोलंदाजी राहिली. अपील आणि इथे मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र एक धावफलकावरती जोडली जाईल. आय थिंक ती लेग बायची धाव असेल. पंच वर्मा सर बॅट कट आहे का? लेग बायची धाव असेल. यस आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. आणि आता मात्र अंतिम 1 धावेची आवश्यकता असेल. इथून षटकाराची अपेक्षा टीम आणि प्रेक्षकांना. ओ आणि जशी मागणी तसा पुरवठा केलाय आणि हा सामना जिंकलाय गावदेवी वावेगर संघानं. आणि वावेगर संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम आपटी.
यस धन्यवाद ऋषी शेलार. आपण लगेचच या मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. तदनंतर तुम्ही फोटो सेशन करा. ऋषी आपण प्रथमतः या, कारण की आमच्या लाईव्ह ऑपरेटर्सला देखील इथून जायचं आहे. आधी आपण या ऋषी प्लीज, थोडीशी रिक्वेस्ट, आणि तदनंतर आपण फोटो सेशन करा. आणि सलगची ही चौथी मॅन ऑफ द मॅच त्याने पटकावली आहे. लगोपाठची चौथी मॅन ऑफ द मॅच. ऋषी या, जास्तीचा वेळ घेऊ नका. तदनंतर तुम्ही इथे फोटो सेशन करू शकता. आधी मॅन ऑफ द मॅच घ्या. या आमच्या मान्यवरांना देखील इथे जायचं. आपटी संघ आपलं देखील आभार. एक ट्रॉफी तुमच्या नावावरती राहिल्या आणि संपूर्ण एका दिवसामध्ये 159 धावा ऋषी शेलारच्या बॅटमध्ये. ऋषी या ना आपण प्लीज, आपण नंतर फोटो सेशन करा. आणि आमचे दोन्ही पंच आता मात्र येतील. पंच वर्मा सर आणि रॉकी सर. नक्कीच या ठिकाणी दुसरी देखील स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी तुम्हाला आम्ही रेफर केलंय. तर आपण आयोजकांशी एकदा बोलून घ्या. जो काही मानधन असेल JP पॅनलनुसार तुमचा काय मानधन असेल तो देखील तुम्ही त्यांना सांगा.